एक लग्नगाठ भाग 2 तिरस्काराने सुरू झालेली प्रेम कहाणी भाग 1 वरून आता पुढे. प्रज्ञा पुढे गेली, पण मीरा अजूनही त्याच मुलाकडे बघत होती. जेव्हा प्रज्ञाने सीमाला त्या मुलाकडे पाहताना पाहिले तेव्हा ती हसली आणि तिचा हात धरून म्हणाली, सीमा पुढे बघून चल, नाहीतर पडशील. मागे एवढा सुंदर नजारा आहे, पुढे बघूच वाटत नाही ग. यार तो किती हॉट आहे, त्याच्या शरीराकडे बघ, त्याचे सिक्स पॅक स्पष्ट दिसत आहेत. सीमा त्या मुलाकडे पाहून बोलत होती. प्रज्ञा तिच्यावर रागावून म्हणाली, अगं तू मंदिरात असं घाणेरडं का बोलतेस? मला वाटते तो या मंदिराचा पुजारी आहे. पुजारी इतका हँडसम असेल तर मी 24 तास मंदिरात उभी राहीन. सीमा चालताना त्या मुलाकडे बघत म्हणाली, मला वाटतं तुझा इथून जाण्याचा विचार दिसत नाही, पण जर मी वेळेवर घरी पोचले नाही तर मला कायमचे घराबाहेर हाकलून दिले जाईल. सीमा काहीच बोलली नाही आणि प्रज्ञाकडे तोंड करून निघून गेली. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर दोघी तिथे बांधलेल्या बाकीच्या मंदिरात एक एक करून नमस्कार करू लागल्या. सीमा प्रज्ञाला चिडवत म्हणाली, बाय द वे प्रज्ञा, तुझी त्या मुलासोबत जोडी एकदम परफेक्ट दिसेल. हे ऐकून प्रज्ञाची पावले मंदिराच्या पायऱ्यांवर थांबली. ती रागात म्हणाली, तुला कधी कधी असा वेडेपणा काय येतो? काहीही बोलते. पण सीमाने तिचा हात धरला आणि म्हणाली, अरे रागवू नको, तू भोलेनाथाची पुजारी नाहीस आणि तो पुजारी, तुम्हा दोघांची जोडी मस्त जमेल. प्रज्ञाने सीमाकडे स्मित हास्य करून पाहिलं आणि म्हणाली, मला कोणताही पुजारी नको आहे. मला तो मुलगा तेव्हा जास्त आवडला असता जेव्हा त्याने निळी जीन्स आणि पांढरा शर्ट घातलेला असता. त्यामध्ये तो अजूनच हँडसम दिसला असता. हे ऐकून सीमाने डोळे मोठे केले आणि प्रज्ञाकडे पाहू लागली. प्रज्ञा पुन्हा म्हणाली, माझ्याकडे पाहणे थांबव आणि लवकर सर्व देवांना नमस्कार करून आपण लवकर घरी पोहोचू. असे म्हणत प्रज्ञा पुढे निघून गेली. सीमाही धावतच तिच्या मागे गेली आणि तिचा हात धरून तिला चिडवत म्हणाली, तसे मला माहित नव्हते की तू त्या मुलाच्या पर्सनॅलिटीवर इतक्या लवकर संशोधन केले आहेस. तुझे मन त्याच्यावर आले आहे असे दिसते, म्हणूनच तू त्याच्याकडे इतक्या काळजीपूर्वक पाहिलेस. तू पहिल्या नजरेतच त्याच्या प्रेमात पडलीस का? गप्प बस सीमा, आज तू माझ्या हातून खूप मार खाशील, प्रज्ञा रागाने म्हणाली. हे बोलताच सीमा हसत पळत सुटली. प्रज्ञाही तिच्या मागे धावू लागली. दोघींनी मंदिराच्या आवारात पकडापकडी खेळायला सुरुवात केली. तेव्हाच प्रज्ञाचा दुपट्टा मंदिराच्या आवारातील तारेला अडकला. तिने दुपट्टा काढायचा प्रयत्न केला, पण दुपट्टा निघत नसल्याने तिने तो जोरात ओढला आणि त्यामुळे तिचा तोल गेला आणि हवेने तिची ओढणी तिच्या तोंडावर आली. ती पडणारच होती तेवढ्यात मंदिरात पूजा करत असलेला मुलगा आला आणि तिला कमरेत हात घालून धरले. प्रज्ञाचा चेहरा झाकल्यामुळे त्या मुलाला प्रज्ञाचा चेहरा नीट दिसला नव्हता, पण त्याला प्रज्ञाचे डोळे दिसत होते. प्रज्ञाला तो मुलगा स्पष्ट दिसत होता. जेव्हा सीमाने त्या दोघांना असे पाहिले तेव्हा तिचे डोळे उघडेच राहिले, कारण मंदिरात पूजा करणारा मुलगा तिच्यासमोर निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून प्रज्ञाला हातात घेऊन उभा होता. तिने पटकन तिच्या फोनने त्यांचा फोटो क्लिक केला. मुलाने रागाने प्रज्ञाला त्याच्यापासून दूर ढकलले आणि तिच्याकडे बघत निघून गेला. तो निघून जाताच सीमा धावत प्रज्ञाकडे आली आणि म्हणाली, प्रज्ञा, आज जर तू काही वेगळं मागितलं असतंस तर तेही तुला मिळालं असतं. म्हणजे? डोक्यावरून दुपट्टा काढून प्रज्ञाने आश्चर्याने विचारले. सीमाने हसत हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, याचा अर्थ माझ्या प्रिय मैत्रिणी, कदाचित तू लक्ष दिले नाहीस, त्या मुलाने निळी जीन्स आणि पांढरा शर्ट घातला होता. हे ऐकून प्रज्ञालाही आश्चर्य वाटले आणि तो मुलगा ज्या वाटेवरून गेला होता त्या वाटेकडे पाहू लागले. अगं गेला तो, सीमा प्रज्ञाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. प्रज्ञा लगेच म्हणाली की आता आपणही जाऊ. असे म्हणत प्रज्ञाने सीमाचा हात धरला आणि तिथून बाहेर त्याच दुकानात आली जिथून तिने प्रसाद घेतला होता. सीमाने टोपलीतून प्रसाद घेतला, पिशवीत ठेवला आणि टोपली दुकानदाराला परत दिली. चप्पल घालताना ती प्रज्ञाला म्हणाली, तू इथेच थांब, मी गाडी घेऊन येते. प्रज्ञाने हसून होकार दिला आणि सीमा तिची गाडी घ्यायला गेली. सीमा निघून जाताच प्रज्ञा हसत इकडे तिकडे बघू लागली. तेवढ्यात तिची नजर त्याच मुलावर पडली जो तिच्यापासून काही पावलं दूर उभा होता. तो मुलगा रागाने पुन्हा घड्याळाकडे पाहत होता, जणू काही त्याला कुठेतरी पोहोचण्याची खूप घाई होती. प्रज्ञाने त्याच्याकडे बघितले आणि मनात म्हणाली, हा किती विचित्र माणूस आहे. आधी मला पडण्यापासून वाचवले
आणि मग माझ्याकडे रागाने बघत निघून गेला. थँक्यू म्हणायची संधीही दिली नाही. मंदिरातही नारळ न मिळाल्याने त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि अजूनही रागात आहे. माहित नाही तो कधी हसतो की नाही, किंवा त्याचा चेहराच असा असेल. तेव्हा तिने पाहिले की एक मोठी काळ्या रंगाची गाडी त्या मुलासमोर येऊन थांबली. तिथून जाणाऱ्या प्रत्येक मुलीची नजर त्या मुलाकडेच होती. मुलाने मोठ्या आकडीने डोळ्यावर चष्मा लावला आणि ड्रायव्हरला चुटकी मारून बाहेर येण्यास सांगितले. पांढऱ्या रंगाचा गणवेश घातलेला ड्रायव्हर बाहेर आला. ड्रायव्हर बाहेर येताच त्या मुलाने खूप टेन्शनमध्ये गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून सीट बेल्ट बांधायला सुरुवात केली. त्याने ड्रायव्हरला मागे बसण्याचा इशारा केला. ड्रायव्हर लगेच मागच्या सीटवर बसला. ड्रायव्हर बसताच त्या मुलाने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला. प्रज्ञा त्याला जाताना पाहतच होती. तेवढ्यात सीमा तिच्या पुढे एक गाडी घेऊन आली. प्रज्ञाने पलीकडचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसली. सीमा गाडी सुरू करताना त्या मुलाला शोधत होती. शटअप सीमा, प्रज्ञा सीट बेल्ट बांधत म्हणाली. सीमा हसायला लागली. प्रज्ञा रागाने म्हणाली की तिने त्या मुलाचा चेहरा पाहिला आहे. मला तो खूपच खडूस वाटला. कळत नाही त्याचे घरचे लोक त्याला कसे सहन करत असतील. आणि हो, तू मला टोमणे मारत होतीस म्हणूनच मी म्हणाले की त्याने निळी जीन्स आणि पांढरा शर्ट घालायला हवा होता. पण मला माहित नव्हते की त्या क्षणी मा सरस्वती येऊन माझ्या जिभेवर बसेल. सीमा हसली. तिला हसताना पाहून प्रज्ञालाही हसायला लागली. इकडे सुमित्रा निवासमध्ये घरातील नोकर सर्वांच्या खोल्या स्वच्छ करत होते. सुमित्रा राहुलच्या खोलीत उभी राहून हसत त्याच्या फोटोकडे बघत होती. त्याच्या फोटोकडे पाहत म्हणत होती, राहुल लवकर ये बेटा, आता जास्त वाट पाहत नाही. तेव्हाच राहुलने सुमित्राला मागून पकडले आणि म्हणाला, मग आजी, तुला कोण थांबायला सांगत आहे? राहुलचा आवाज ऐकून सुमित्रालाही त्याच्याकडे वळली. राहुलला डोळ्यांसमोर पाहून सुमित्राच्या आनंदाला पारावार उरला नाही. राहुलचे दोन्ही हात धरून तिने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि त्याला मिठी मारत रडत म्हणाली, राहुल, माझ्या मुला. राहुल हसला आणि आजीचे अश्रू पुसत म्हणाला, आता मी आलो आजी, मग आता रडणे थांबव. आणि मला तू रडलेली अजिबात आवडत नाही. तुम्हाला आमचे रडणे आवडत नसेल तर तुम्ही इंदूरला आल्याचे का सांगितले नाही? सुमित्राने विचारले. राहुलने हसत हसत आजीला धरून बाहेर दिवाणखान्यात आणले आणि म्हणाला, आम्हा सगळ्यांना तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून तुला काही सांगितले नाही. तिकडे बघ. राहुलने बोट दाखवले. सुमित्राची नजर तिच्या मुलावर आणि सुनेवर पडली. त्यांना बघून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनच वाढला. त्यांची सून सरिताने तिची पिशवी खांद्यावरून काढली आणि पुढे जाऊन सुमित्राच्या पायाला स्पर्श करून म्हणाली, आई, कशा आहेस तुम्ही? सुमित्राने सरिताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आम्ही ठीक आहोत बेटा, तू कशी आहेस? सरिता काही बोलायच्या आधीच सुमित्राचा मुलगा मोहन पुढे आला आणि सुमित्राला मिठी मारत म्हणाला, आई, मला तुझी खूप आठवण आली. सुमित्रा हसली आणि म्हणाली, आम्हाला पण तुझी खूप आठवण आली. तुमच्याशिवाय 8 महिने कसे गेले, तुम्हा सर्वांशिवाय मी हे दिवस कसे घालवले हे फक्त मलाच माहीत आहे. सरिता सुमित्राकडे आली आणि म्हणाली, म्हणूनच तुम्ही आमच्यासोबत यावे असे आम्हाला वाटत होते, पण तुम्हाला हे घर सोडून कुठेही जायचे नाही. मोहनने सुमित्राला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला, आई, तुला माहित आहे ना, माझा संपूर्ण व्यवसाय लंडनमध्ये पसरलेला आहे, त्यामुळे मला तिथेच राहावे लागते. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी तुला एकच विनंती करतो की तू सुद्धा आमच्यासोबत लंडनला यावे, पण तुला हे घर अजिबात सोडायचे नाही. चल आमच्या बरोबर आई, तू इथे नको राहत जाऊ. सरिताही सुमित्राच्या समोर सोफ्यावर बसली आणि म्हणाली, आई, तुम्हाला माहित आहे की आम्ही इथे अनन्या आणि अभिच्या लग्नासाठी आलो आहोत. लग्न झालं की पुन्हा लंडनला जावं लागेल, पण यावेळी आम्ही एकटे जाणार नाही, तुम्ही आमच्यासोबत येणार आहे. सुमित्रा हसली आणि म्हणाली, आपण नंतर विचार करू. एवढा लांबचा प्रवास करून तुम्ही सगळे आलात. एवढं बोलून सुमित्रा जवळ उभ्या असलेल्या सुमनला म्हणाली, सुमन, सगळ्यांसाठी चहा घेऊन ये आणि मग जेवणाची तयारी कर. हो आजी म्हणत सुमन स्वयंपाकघरात गेली. राहुलने घरभर नजर फिरवली आणि मग सोफ्यावर बसून म्हणाला, आजी, गेल्या 6 महिन्यात मी तुला प्रत्येक वेळी फोन केला तेव्हा मी एकच नाव ऐकले, प्रज्ञा. तू म्हणत होतीस की ती सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुझ्यासोबत असते, पण मला कुठेच दिसत नाहीये. सुमित्रा हसली आणि म्हणाली, बेटा, आज तिचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही तिला आज सुट्टी दिली आहे. अरे म्हणजे माझी आजी नेहमी ज्या मुलीचे कौतुक करते तिला भेटण्यासाठी मला अजून 1 दिवस वाट पाहावी लागेल, राहुल म्हणाला. सुमित्रा हसायला लागली. राहुल सोफ्यावरून उठला आणि वरच्या खोलीत जाताना म्हणाला, सुमन, प्लीज माझ्या रूमवर चहा घेऊन ये.
अनन्या आली नाही? सुमित्राने मोहनला विचारले. सरिताने हसत उत्तर दिले. आई, ती तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी दिल्लीत थांबली आहे. लवकरच येईल. असो, लग्नाला फार कमी वेळ उरला आहे आणि एंगेजमेंट 1 आठवड्यानंतरच आहे. एवढं बोलून सरिता मोहनकडे पाहत म्हणाली, एका तुम्ही निदान बलदेव भाई साहेबांना तरी बोलवा. निदान त्यांना तरी सांगा की आम्ही पण इंदूरला आलो आहोत. आणि त्यांना सुद्धा विचारा की अभि इंदूरला आहे की त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात इतरत्र कुठेतरी गेला आहे. कारण तुमच्या भावी जावयाला व्यवसायाशिवाय दुसरे काही दिसत नाही. एंगेजमेंटच्या दिवशीही तो बेपत्ता असल्याची माहिती नाही मिळाली म्हणजे बरे. हे ऐकून मोहन आणि सुमित्रा हसले. मोहन हसत हसत म्हणाला, माझा भावी जावई खुराना कन्स्ट्रक्शनचा MD आहे. त्याचा व्यवसाय केवळ इंदूरमध्येच नाही तर भारताबाहेरही पसरलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे वेळ फारच कमी आहे. हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तेवढ्यात सुमनने चहाचा ट्रे आणला, टेबलावर ठेवला आणि सगळ्यांना चहा देऊ लागली. चहा घेत सरिता म्हणाली, बरोबर आहे तुमचं. अभि खूप व्यस्त आहे. पण जर तो भारतात असेल तर तो दर सोमवारी बाबा महाकालच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी नक्कीच पोचतो. आणि एक तुझी मुलगी आरती कोणत्या दिशेने फिरवतात हे देखील तिला माहित नाही. हे ऐकून सुमित्रा अस्वस्थ झाली. पण मोहन हसायला लागला आणि चहा पिताना म्हणाला, लग्नानंतर सगळं आपोआप कळेल. सुमित्रा पुन्हा विचारात पडली आणि सरिताही चहा पिऊ लागली. इकडे सीमा गाडी चालवत होती आणि प्रज्ञा विचार करत होती. आज रजा घेऊन सीमासोबत भोलेनाथ मंदिरात गेले होते, पण पगार घेऊन घरी पोचले नाही तर आईला खूप राग येईल. या विचाराने प्रज्ञा अस्वस्थ झाली. तिला वडिलांची तसेच भावाच्या फीची चिंता होती. ती मनातच म्हणाली, प्रज्ञा, तू वाढदिवसाच्या आनंदात आजीकडून पगार घ्यायला विसरलीस. माहित नाही आजी पुन्हा गेले तर काय विचार करतील. काय विचार करतेस? सीमा गाडी डावीकडे वळवत म्हणाली. प्रज्ञाने सीमाकडे बघितले आणि म्हणाली, आज आजीने सांगितले की तिचे कुटुंब लवकरच परत येणार आहे. मी हाच विचार करत होते की त्यांचे कुटुंब आल्यानंतर त्यांनी मला टाटा बाय बाय केले तर. हे ऐकून सीमाही विचारात पडली आणि म्हणाली, प्रज्ञा, आजी तुला नोकरीवरून कधी काढतील असे मला वाटत नाही. कारण त्या तुझ्याशी खूप जोडल्या गेल्या आहेत. त्या तुला त्यांच्याच कुटुंबाचा हिस्सा मानू लागल्या आहेत. त्यामुळे टेन्शन घेणे थांबवा. आणि त्यांनी तुला काढून टाकले तरी मी तुझ्यासाठी दुसरी नोकरी शोधेल. हे ऐकून प्रज्ञाने हसून समोर पाहिलं. समोर पाहून तिला धक्काच बसला. ती रागाने सीमाला म्हणाली, सीमा, शांतपणे माझ्या घराकडे गाडी घेऊन चल. आपण आता कुठेही जाणार नाही. शटअप प्रज्ञा, मला तुझ्यासाठी वाढदिवसाच्या भेटवस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या घेतल्याशिवाय मी तुला तुझ्या घरी सोडणार नाही. तुला समजलं का? गाडी उजवीकडे वळवताना सीमा म्हणाली. प्रज्ञाला सीमाचा खूप राग आला, पण ती सीमाला इच्छा असूनही काही बोलू शकली नाही आणि तोंड फुगून बसली. काही वेळात दोघीही राजवाड्यात पोचले. सीमाने तिची गाडी राजवाडा चौकात थांबवली आणि प्रज्ञाला म्हणाली, तू इथेच थांब, मी गाडी पार्क करून येते. प्रज्ञाने होकार दिला आणि सीमा हसत गाडी घेऊन निघून गेली. प्रज्ञालाही वाड्यात यायला आवडायचं, त्यामुळे आजूबाजूची एवढी ऍक्टिव्हिटी पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तिने वळून राजवाड्यावर बांधलेल्या महालाकडे पाहिले. त्यामुळे या जागेला राजवाडा असे नाव पडले. राजवाड्याचे नूतनीकरण चालू होते आणि तो सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता. प्रज्ञा उदास होऊन पुन्हा समोर पाहू लागली. तिच्या समोरून अनेक वाहने जात होती आणि तिच्याजवळ एक मुलगा चष्मा आणि घड्याळे विकत होता. शेजारी एक महिला तिच्या 5 वर्षाच्या मुलासह त्यांच्यासाठी चष्मा शोधत होती. प्रज्ञाही त्या मुलाकडे गेली आणि घड्याळे पाहू लागली. तिला एक घड्याळ आवडले आणि तिने मुलाला विचारले, भाऊ, किती रुपयाला आहे हे? 700 रुपये, मुलाने उत्तर दिले. घड्याळ खाली ठेवत प्रज्ञा म्हणाली, नको भाऊ. एवढं बोलून प्रज्ञा पुन्हा तिच्या जागेवर आली आणि उभी राहिली आणि घड्याळ मालकाच्या जवळ उभ्या असलेल्या मुलाला पाहून हसू लागली. त्या मुलाची नजर एका फुगा विक्रेत्यावर पडली आणि ते मूल आपल्या आईची साडी सोडून रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या फुगा विक्रेत्याकडे जाऊ लागले. पण प्रज्ञाने त्याच्याकडे जाऊन त्याला थांबवले आणि म्हणाली, तू कुठे चालला आहेस? तू तुझ्या आईकडे जा. मुलाने परत आईकडे धाव घेतली. प्रज्ञा त्याला पाहून हसत तिथेच उभी होती. तेवढ्यात एक वेगवान एक व्हॅन प्रज्ञाला धडकणार होती. तेव्हा एका मुलाने येऊन प्रज्ञाला आपल्या दोन्ही हातात पकडले आणि तिला तेथून जाणाऱ्या व्हॅन खाली येण्यापासून वाचवले. प्रज्ञाने मुलाचा शर्ट तिच्या दोन्ही हातांनी घट्ट पकडला. तिचं डोकंही त्या मुलाच्या छातीवर टेकलं होतं. पण तो मुलगा रागाने तिच्याकडे बघत होता. त्याने रागाने प्रज्ञाचे दोन्ही मनगट पकडून त्याचा शर्ट मोकळा केला. प्रज्ञाने अजूनही भीतीने डोळे मिटले होते आणि मुलगा तिचे दोन्ही तळवे धरून तिच्याकडे पाहत होता. मुलाने रागाने प्रज्ञाला त्याच्यापासून दूर ढकलले. प्रज्ञाने घाबरून डोळे उघडले. समोर तोच मंदिरातला मुलगा उभा होता.
त्याला पाहताच प्रज्ञाचे डोळे विस्फारले. प्रज्ञाकडे एकटक पाहणारा तो मुलगा प्रज्ञाकडे येऊ लागला. भीतीमुळे प्रज्ञाचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो प्रज्ञाकडे आला आणि म्हणाला, तू तुझ्या घरी जा आणि पुढच्या वेळी तुझ्या आई वडिलांकडून चालायला शिकल्यानंतरच रस्त्यावर ये, म्हणजे मला तुला भविष्यात वाचवावे लागणार नाही. असे बोलून तो मुलगा निघून जाऊ लागला. प्रज्ञाने त्याला जाताना पाहिले तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली, एक्सक्यूज मी. मुलगा रागाने वळला आणि प्रज्ञाकडे पाहत पुन्हा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मला माहित आहे की तू तीच मंदिरातली मुलगी आहेस, जिला मी मंदिरात पडण्यापासून वाचवले होते. प्रज्ञाने डोळे मोठे केले आणि त्या मुलाकडे एकटक पाहू लागले. तो मुलगा प्रज्ञाला म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावर ओढणी असल्याने तुझा चेहरा दिसत नाही असे तुला वाटले असेल. हे ऐकून प्रज्ञाने नजर खाली केली. अभि खुराना त्याच्या आजूबाजूच्या वाऱ्यांच्या झुळकांवर सुद्धा लक्ष ठेवून असतो आणि तू तर मला टक्कर मारलीस. तुझ्या चेहऱ्यावर ओढणी असूनही मला तुझा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि तुझे ते डोळे जर कोणी एकदा पाहिले तर आयुष्यभर विसरणार नाही. तो मुलगा अभि प्रज्ञाकडे बघत म्हणाला आणि मग निघून गेला. तो निघून जाताच प्रज्ञाने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला सुरुवात केली. तेव्हाच अभिची पावले पुन्हा थांबली आणि प्रज्ञाच्या हृदयाचे ठोके आणखी वेगाने वाढले. अभि पुन्हा मागे वळला आणि पुन्हा एकदा प्रज्ञाच्या दिशेने येऊ लागला. तो प्रज्ञाकडे आला आणि प्रज्ञाकडे एकटक पाहत असतानाच त्याचे पाकिट काढले आणि त्यातून 100ची नोट काढली. प्रज्ञा त्याच्याकडे घाबरून बघत होती. प्रज्ञाकडे बघत असताना अभिने तिचा उजवा तळ हात पकडला आणि त्यावर 100ची नोट ठेवून प्रज्ञाची मुठी बंद करत म्हणाला, अभि खुरानाला कोणाचे उपकार घेणे आवडत नाही. महाकाल मंदिरातील तुझ्या पूजेचा नारळ तू मला दिलास, ही त्या उपकाराची किंमत आहे. अभिच्या या कृतीने प्रज्ञाला आश्चर्य वाटले आणि तिला अभिचा खूप राग आला. अभि तिच्याकडे बघत निघून जाऊ लागला. थांबा, प्रज्ञा रागाने म्हणाली. प्रज्ञाचा आवाज ऐकून अभिची पावले थांबली, पण अभिने प्रज्ञाकडे मागे वळून पाहिले नाही. प्रज्ञाने अभिच्या अगदी समोर उभे राहून अभिचा तळहात धरला आणि स्वतः 100ची नोट त्याच्या हातात ठेवली. मूठ आवळून ती म्हणाली, ही नोट आणि अभि खुराना साहेब, तुमचा अभिमान दोन्ही तुमच्या सोबत ठेवा, कारण त्यावेळी मंदिरात मी तुमच्यावर उपकार करते असं विचार करून तुम्हाला पूजेचा नारळ दिला नाही. तुमची पूजा पूर्ण राहू नये म्हणून दिला होता. तरी माझी मदत जर तुम्हाला उपकार वाटत होती तर तू देवळातच मला पडण्यापासून वाचवून त्या उपकाराची फेड केली होतीस. असे बोलून प्रज्ञाला राग आला होता. अभि तिला जाताना बघत होता, रागाने कुडकुडत होता. प्रज्ञा काही पावले चाललीच होती की अचानक तिची पावले थांबली आणि तिने वळून अभिकडे बघितले आणि म्हणाली, बरं, माझा जीव इतका मौल्यवान नव्हता ज्याला वाचवण्यासाठी तू तुझा अमूल्य जीव धोक्यात टाकलास, पण तरीही तू खूप काही केलंस माझे जीवन वाचवून. तुमचे खूप खूप आभार. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तू मला मंदिरात पडण्यापासून वाचवलेस त्याबद्दलही धन्यवाद. एवढं बोलून प्रज्ञा परत आली आणि सीमाची वाट पाहत राजवाड्यासमोर उभी राहिली. प्रज्ञाकडे रागाने बघत अभि काही अंतरावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीजवळ पोहोचला. त्याने डोळ्यावर चष्मा लावला आणि पुन्हा प्रज्ञाकडे टक लावून पाहिलं. प्रज्ञाही त्याच्याकडे रागाने बघत होती. अभिने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसून कार स्टार्ट केली. अभि प्रज्ञाच्या अगदी जवळून त्याची कार घेऊन निघून गेला. तो निघून जाताच प्रज्ञाने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाली, अरे बाप रे, क्षणभर मला असं वाटलं की एखादं वादळ माझ्या अगदी जवळून गेलं आहे. इतका राग आणि पैशाचा अभिमान. एवढं बोलून प्रज्ञाने आकाशाकडे पाहिला आणि म्हणाली, भोलेनाथा, मला या वादळापासून वाचवल्याबद्दल धन्यवाद, पण त्या मुलीवर दया कर जी आयुष्यभर त्याच्यासोबत घालवेल. कोणाची दया? सीमाने येऊन विचारले. प्रज्ञाने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि रागाने तिला विचारले, ती कुठे गेली होती? मी किती वेळापासून तुझी वाट पाहत होते. प्रज्ञाचा हात धरून सीमा हसली आणि राजवाड्याजवळच्या रस्त्यावरून चोर बाजाराकडे चालत असताना म्हणाली, मी गाडी पार्क करायला गेले तेव्हा जवळच्या शोरूम मध्ये मला खूप सुंदर ड्रेस दिसला. मी तो विकत घेतला आहे आणि गाडीत ठेवला आहे. तेवढ्यात चालता चालता सीमाची नजर प्रज्ञाच्या कानावर गेली आणि तिने आश्चर्याने विचारले, प्रज्ञा, तुझे कानातले कुठे आहे? प्रज्ञाने लगेच दोन्ही कानावर हात ठेवले. तिच्या डाव्या कानात कानातले नव्हते. अभिने तिला वाचवले होते तेव्हाची घटना तिला आठवते. सीमा पुन्हा म्हणाली, कुठेतरी पडलं असेल. माझ्यासोबत इथे काय झाले हे तुला माहित आहे का? चोर बाजाराच्या आत येत असताना प्रज्ञा म्हणाली. सीमाने हसत विचारले, काय झाले? प्रज्ञा तिला सर्व काही सांगणार होती तेव्हा अचानक तिची नजर चोर बाजारातील अनेक दुकानांवर पडली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिला हसताना पाहून सीमाला खूप आनंद झाला.
आणि पुन्हा म्हणाली, चल आपण तुझ्या आवडीचे स्वस्त आणि छान शॉपिंग करू. प्रज्ञा हसली आणि दोघी चोर बाजाराच्या अरुंद गल्लीतून आत शिरले, जिथे काही लोक जमिनीवर सामान घेऊन बसले होते आणि काही लोकांनी दोन्ही बाजूला दुकाने थाटली होती. गर्दी एवढी होती की मागून धक्का लागला तर ती व्यक्ती गल्लीच्या दुसऱ्या टोकाला न चालताच पोहोचेल. पण एवढ्या कमी जागेतही गरजेच्या सर्व वस्तू तिथे उपलब्ध होत्या. कपडे, चपला, कॉस्मेटिक वस्तू, कानातले, बांगड्या आणि अजून बरंच काही. प्रज्ञा आणि सीमा प्रत्येक दुकानात थांबून काहीतरी शोधत होत्या. पण प्रज्ञाकडे जास्त पैसे नव्हते, म्हणून ती वस्तू तर बघत होती पण घेत नव्हती. पुढे बघू असे म्हणत ती पुढे जात होती. पण सीमा तिची बालपणीची मैत्रीण होती. प्रज्ञाला काय आवडते हे तिला चांगलं माहित होतं, त्यामुळे ती तिच्या आवडीच्या वस्तू घेत होती. त्या छोट्या बाजारात 2 तास कसे निघून गेले ते प्रज्ञाला कळलेच नाही. दोघी खूप सारे सामान घेऊन चोर बाजारातून बाहेर आल्या. ते बाहेर येताच प्रज्ञा सीमाला म्हणाली, सीमा, आता आपण इथे आलो आहोत तर इथे कचोरी खाऊन जाऊ. सीमा चेहरा बारीक करून म्हणाली, पण आपल्याला उशीर झाला तर तुझी आई तुला शिव्या देईल. प्रज्ञा निरागसपणे हसली आणि म्हणाली, इथे कचोरी खाऊन पोट भरले तर आईच्या रागाचा प्रभाव थोडा कमी होईल. हे ऐकून सीमा मोठ्याने हसली आणि प्रज्ञाही. चल, सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि दोघीही इमामवाड्यासमोरून निघून कचोरी दुकानाच्या दिशेने चालू लागल्या. सीमा चालता चालता म्हणाली, इथे आल्यानंतर आपण कचोरी खाल्ल्याशिवाय कधीच गेलो नाही आणि आज कसं जाणार आहे? कचोऱ्या आणि तुझ्या आवडीचे गोलगप्पे आणि आईस्क्रीमही खाणार. दोघीही हसायला लागतात. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.